एखादा देव सुद्धा तुमच्या घरात येऊन तुमचं पाणी भरणार नाही, पण तुमच्या सुखासाठी रात्रीचा दिवस करून माय आणि बाप सुखाचा तुमचा रांजण भरल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आहे तोपर्यंत आई आणि बापाची सेवा करा. गेल्यानंतर ते आशीर्वाद तुम्हाला पुण्याच्या रूपाने देत असतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की सोमनाथ काळूबाई माता की जय. शिव हर हर भारत माता की भारत माता की हर हर लेखुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासी साधनी कडे वागवणी भार खांदे घालून या पाहे डोळा अलंकार थोर दावी ठेवा करुनिया एकाएकी केला मिरासी साधनी कडे वागवणी भार खांदे तुका म्हणे गांजो नेद्यानी कांसे अंगऊ चित्तासे आपुलिया एकाएकी केला मिरासी साधनी कडे वागवणी भार खांदे महायोग पीठे तटे भेमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागते तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू दुसरे संतांची कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका दास तुका दास तुका जयंती केली स्मरणा होय सगळ्या विद्यांच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुके ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्माय नकराय नमः शिवाय नमः शिवाय
नम शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयरविंदे भवं भवानी सहितं नमामि शिव हर शंभो शिव महादेवा शंभो शिव महादेवा शंभो 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 रे शिव हर हर बोलायचं असतं असं बोवानं पुढं बोललं की पुढचं बोलायचं असतं. हर हर लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुषणातं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मंगल भवन अमंगल हारे प्रभु सुत शरत अजर बिहारे मंगल भवन अमंगल हारे प्रभु सुत शरत अजर बिहारे राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम सियावर रामचंद्र प्रभु की जय जय श्रीराम जय श्रीराम. मजरदय सद्गुरुजीने तारेला हा संसार पुरो म्हणून विशेष त्यादर विवेकावरी तुकाराम 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 नाम घेता नाम घेता कापियाम धन्य तुकोवा समर्थ धन्य तुकोवा समर्थ नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम धन्य तुको भलवदा धन्य तुको भलवदा तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम का प्रियम का प्रियम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजद्रप्रदेशं विघ्नान्तर्दैवस्तदास्तु यमानं समाधिस्तु मूर्ते भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्रय जननी देवाचे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा चलो आओ जी पवन कुमार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो जी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि 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 कीर्तन में पवन सूत हनुमान की जय बोल बजरंग भली की जय मी म्हणलं मोठ्यानं बोलाल पोहे खाल्लेले जिरलेले दिसत नाहीत बापकरी जोडी लेकुराचे ओडिया पोले कुरवंडी वाळवणी एका एकेला मिरासी साधनी कडे वागवणी भार खांदे प्रस्तुत कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग महान निवासी जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचं मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग ऐका बरं. उपस्थित सगळ्या माय बापांना संत जनांना
आणि उपस्थित सगळ्या वैष्णवजनांना एक दोन प्रकारची संपत्ती आणि संतती प्राप्त झाल्या. ऐका बरं, भगवंतानं तुम्हा मला जीव दान दिला, तर बापाने आईनं हा देह दान दिला. चला बरोबर, देहाबरोबर जीव दान देणारा एक दैवी संपत्ती तुमच्या आमच्याकडे आहे, तर एक आई बापानं दिलेली संपत्ती तुमच्या आमच्याकडे आहे. मग बापाने दिलेली संपत्ती आणि या अभंगाच्या रूपानं तुकोबरे या दोनही संपत्तीचं वर्णन करून पारमार्थिक संपत्ती संपादन जर केली, तर आयुष्यात तुम्हाला कुठल्याच प्रकारचं दुःख भोगता येणार नाही. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 आज आपण ज्यांच्या अंगणात प्रांगणात या भोयटे परिवाराच्या जमलेलो आहोत, गतवर्षीही जमलो होतो. गतवर्षी ज्यांचं देहावसन या मृत्यू लोकातून या परलोकात जाण्याचं झालं, वैकुंठवासी हनुमंतरावजी आनंदरावजी भोयटे, अर्थात आपण सगळेजण त्यांना दादा म्हणत होतो. वयाच्या 66व्या वर्षी अल्पावधीत कमी आयुष्यात दादांचं जाणं झालं. बरं ऐका, जन्माला येणं आपल्या हातात नाही आणि मरणंसुद्धा आपल्या हातात नाही. ज्ञानराज महाराज, तुम्हाला माहीत आहे का जन्म आपल्या हातात आहे का? पण आलाय ना जन्माला, कोणाच्या हातात आहे? पप्पांच्या हातात आहे. बरोबर आहे. पण काही का असं ना, चला पुढे. जन्माला येणं आई वडिलांकडून असेल, पण जाणं आई वडिलांच्या हातात आहे का? नाही. समजून घ्या सगळेजण, या मृत्यू लोकातला नेम आहे. काय आहे? याला मृत्यू हित सगळ्यांचा होतो, म्हणून या लोकांना काय म्हणतात? मृत्यू लोक. या पृथ्वीवरती कोणीच जन्माला आलेला जन्मभर, आयुष्यभर आणि कल्पकोटीपर्यंत आलेला नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला जाणं एक दिवस आहे. येते नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव गीती. अनंत जीव आले आणि अनंत जीवापैकी कोणाला इथं उरायसाठी आलेलं नाही. प्रत्येकाची जन्मपत्रिका दिसते, पण पाठीमागचं पान दिसत नाही. त्या पाठीमागच्या पानाला नाव काय आहे? सांगा ना. पुढच्या पत्रिकेचं नाव जन्मपत्रिका आहे, तर मागच्या पानाचं नाव काय आहे? मृत्यूपत्रिका. काय आहे? मग किती जणांनी उलटून बघितली या? बामणाकडे जाऊन सगळ्या गोष्टी बघता. आमचे किती गुण जुळतायत का बघा, चांगला योग आहे का बघा, संपत्तीचा योग आहे का बघा, 2चे 4 होत आहेत का बघा. बरोबर आहे. हे सगळे योग बघता, पण त्याच्या पाठ्यात जाऊन पुढचा 5वा प्रश्न कधी कोणी विचारत नाही. काका, माझा अंतकाळाचा वेळ मला सांगाल का? काका म्हणेल माझी मलाच कळला नाही, तुझा कुठला सांगू? आहे का? आजपर्यंत त्या बामणाला सुद्धा कळला नाही त्याचा अंतकाळाचा वेळ. पण ऐका, जन्माला येताना जन्माची वेळ काळ स्थळ ठरलेलं आहे, तसा प्रत्येकाचा जन्मानंतर मृत्यूची काळ आहे, मृत्यूचं स्थळ आहे आणि मृत्यूचा वेळही ठरलेला आहे. पण काही सांगू, देव आपल्याशी प्रेमाने वागलाय, आपल्या खात्यातला आहे, म्हणून त्यानं सगळ्या गोष्टी आपल्याकडून झाकून ठेवल्या. त्याच्या उलट पत्रिका केली असती. काय महाराज, जन्माला येण्याची वेळ त्यानं आधी सांगितली नसती आणि मरणाची वेळ आधी सांगितली असती, आता काय झालं असतं सांगा ना. जन्माला यायची वेळ तुम्हाला 9 महिने 9 दिवस आधी, तर अख्ख्या गावात नवे दोन्ही घरी आनंद होतो. कुठलं? लेकीच्या घरी पण होतो आणि इकडं नवऱ्याच्या घरी सुद्धा आनंद होतो. का? 9 महिने 9 दिवस जन्माला येण्याची वार्ता देव आधी सांगतो, पण मृत्यूची वार्ता 9 मिनिटं सुद्धा सांगत नाही. आता त्याच्या उलट जर त्यानं सांगितलं असतं, 9 मिनिटं आधी तुम्हाला मृत्यूची वार्ता सांगितली असते आणि जन्माची वार्ता कळलीच नसती, माणसं 9 महिने तरी राहिली असती का सांगा? जगली असती का? नाही. आता 9 महिन्यानंतर मरायचंय म्हणून आतापासून चिंतने तदरूपता त्या मरणाच्या चिंतेत असतो, कधीच संपून गेला असता. पण देवाने मृत्यूची वार्ता लगेच सांगायचं प्रयोजन नाही, पण जन्माची वार्ता तुम्हाला 9 महिने 9 दिवस आधी सांगतो. मग देव चांगला आपल्याशी वागतो का वागत नाही? बोला. चांगला वागतो, पण देव आपल्याकडे बोट करून म्हणतो, तू मात्र माझ्याशी कधीच चांगला वागत नाही. तू माझ्या संग चांगला वागतो कधी? एखादा हप्ता बुडला आणि केवायसी नाही झाली की तू माझ्याकडे चांगला बघतो. कधी बघतो? ज्यावेळेस तुला संकट येईल त्यावेळेस तू मला व्यवस्थित बघतो, अन्यथा तू मला अरे बघतच नाही. अंगा आला ताप तर देवाला तुम्ही म्हणता देवा तू माझा बाप, पण अंगचा गेला की तापता देवालाच म्हणतात मी तुझा बाप. मग माणूस व्यवहारासारखा देवाशी वागतो आणि दुःख पदरात घेतो. आणि ऐका बरं,
आज दादांचं वर्ष झालं जाणं आणि मग या वर्षानंतर सुद्धा आज त्यांची मुलं हे कर्तव्य म्हणून करतात. नव्हे सगळीच मुलं आहेत, पण काही 2 प्रकारची कर्तव्य आहेत. ऐका बरं, एक वेष्टी कर्तव्य आणि समष्टी कर्तव्य. वेष्टी कर्तव्य कोणतं? वेष्टी कर्तव्य मी एकटा आहे ना, तर मी माझं आणि एकट्याचं स्वतःचं काय करणं? उद्धार करणं. हे काय आहे? स्वतःचं वेष्टी कर्तव्य. आणि समष्टी कर्तव्य कोणतं? तर मी ज्या समाजात, ज्या घरात आणि ज्या कालात जन्माला आलोय ना, त्या घराण्याचं, त्या गावाचं, त्या समाजाचं ऋण फेडणं हे समष्टी कर्तव्य झालं. वेष्टी कर्तव्य एकाचं आणि समष्टी कर्तव्य हे सगळ्यांच्या प्रती आदर व्यक्त करून जगणं, याला समष्टी कर्तव्य म्हणतात. आज दादांच्या प्रती हा परिवार जारती वर्ष श्राद्धानं हा विधी साजरा करतोय. अर्थात नुसतं श्राद्ध नाही, महाराज ज्यावेळेस आपले पितर मरण पावतात त्यावेळेस ते पितर योनीत राहतात. महाराज ऐका बरं, आज पितर योनीत आहेत. मग हे पितर योनीतनं आजच्या दिवशी ज्यावेळेस ब्रह्मण आदी तर्पण विधी होतो, ज्यावेळेस पूजा विधी होतो, त्यावेळेस महाराज मग हा विधी करत असताना ऐका बरं, ब्राह्मणाच्या विधीनंतर आज हे आपले पितर पक्ष पंधरवड्यात अक्षात पक्ष तिथीत प्रवेश करतात. म्हणजे आता त्यांचं पितरांचं संपलं आणि पक्षात प्रवेश करतात. म्हणजे आज त्यांचं पितरांचं ग्रहण, आजपासून त्यांना पितरांचा कुठला का असना देश, प्रदेश आणि देह प्राप्त होणार. मग आजच्या दिवशी जर प्राप्त होत असेल तर आपण म्हणतो एखादा परदेशात फिरायला गेला तर त्याला काय कमी पडू नयेत? पैसे कमी पडू नयेत. बरोबर आहे. तिथला डॉलर, तिथला येन किंवा काही का असना तिथं पैसे कमी पडू नयेत म्हणून लेख इथनंच त्यांचं काय करत असतो? पाठवून देत असतो. माफ करा. विठ्ठल 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 हो, ज्यार्थी परदेशात गेलेल्या बापाला कुठली संपत्ती कमी पडू नये म्हणून पोरगा इथनं फोन पे करतो, गुगल पे करतो. बरोबर आहे. आणि मग त्या बापाला तिथं प्रवेश करताना, प्रदेश फिरत असताना पैसा कमी पडत नाही. आजचा विधी तोच आहे. आजचा विधी भगवंताच्या दारात चित्रगुप्ताच्या रूपानं आयुष्यभरात जर काही पुण्य कमी पडलं असेल तर स्वर्गात जायला पुण्य कमी पडलं तर आजच्या दिवशी हा विधी त्यांच्या पुत्रांनी आणि कन्येने हा विधी त्यांच्या पश्चात करायचा. मग त्यांना पुण्य कमी पडू नये म्हणून आजच्या दिवशी अन्नदान, आजच्या दिवशी वस्त्रदान, आजच्या दिवशी पात्रदान आणि आजच्या दिवशी हे ज्ञानदान भगवंतापरी त्यांच्या नावानं श्रद्धेनं करायचं. आणि ते आजच्या दिवशी त्यांना तिथं प्राप्त होतं. म्हणून श्रद्धा येईन ते श्रद्धा, म्हणजे श्रद्धेनं केलेलं त्यांना तर्पण होतं आणि ते त्यांच्या पुण्याच्या साठ्यात भर पडते. म्हणून हे वर्षश्राद्ध या मृत्यू लोकात त्या व्यक्तीच्या नावानं करायचं, याला म्हणायचं पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजच्या दिवशी हे मुलं आज आपला उद्धार व्हावा, आज आपल्या पितरांचा उद्धार व्हावा, आज आपल्या वडिलांचा उद्धार व्हावा आणि त्यांना पुण्य कमी पडू नये म्हणून वेष्टी कर्तव्य हे नुसतं बोलून नाही तर कृतीतून करतात. बोलून म्हणजे काय? नुसतं बोलून करायचं, माझी वडिलावरती प्रेम आहे, माझं वडिलावरती श्रद्धा आहे, मी पायात त्या माझ्या कातळ्याचे जोडे केले तरी वडिलांचं काय होणार नाही? माझ्यावरचं कर्तव्य, माझ्यावरचं ऋण फिटणार नाही. हे नुसतं बोलण्यातनं झालं. पण आजच्या या मुलांनी संदेशरावजी असू द्या, भूषण असू द्या किंवा त्यांची निलेमाताई असू द्या, या परिवारानं आज वडिलांच्या प्रती वेष्टी कर्तव्य केले आणि वेष्टवी कर्तव्य करत असताना समष्टी कर्तव्य सुद्धा केले. ज्या समाजात राहिले ना त्या समाजाच्या प्रती एक आदर. आणि आज महिना कोणता चालू आहे? सगळेजण त्याला काय म्हणतात? धोंडा. आणला घातला का धोंड्याला धोंडा? बस हा धोंड्याचा महिना आहे. अधिक मासात वडिलांचं पुण्य आलं, अधिक मासात वडिलांचं पुण्य स्मरण आलं तर आज पुण्याचा आणखी एक साठा समष्टी कर्तव्य म्हणून, गावाच्या प्रती आदर म्हणून आज वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ आज होणाऱ्या दत्त मंदिर, समोरच दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिराला वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ हा परिवार एक कळस प्रदान करणार आहे. म्हणजे हे समष्टी कर्तव्य, हे दोन्ही कर्तव्य एक वडिलांचं स्मरण म्हणून करत असताना आज त्या वडिलांच्या आत्म्याला खरं सांगा शांती, चिरशांती आणि सद्गती प्राप्त होणार. कारण या वडिलांनी, या मुलांनी
कृतज्ञापूर्वक काय केलेलं आहे, हा समारंभ, हा सोहळा, एक दिवशीने कीर्तन सोहळा. मलाही तोच आनंद आहे की या मुलांनी आपल्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांचं, ऐका बरं, आपल्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांचं संरक्षण केलं, संवर्धन केलं आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगल्या विचारांचं संवर्धन सुद्धा केलं. म्हणून त्यांच्यासाठी रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल ऐका, म्हणून तर वडील असताना आशीर्वाद देतच राहतात. वडील असताना आशीर्वाद देतच राहतात. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, ऐका बरं, मुलगा जोपर्यंत चांगल्या नोकरीला, चांगल्या पदावरती जात नाही, चांगला कमवत नाही, तोपर्यंत बाप कधी म्हातारा होत नाही. आणि जोपर्यंत मुलीचा संसार तिकडं सुखाचा होत नाही, तोपर्यंत आई आणि बाप हे दोघंही त्या मुलीसाठी आणि त्या मुलासाठी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी करतात. पण या दोन्हीही मुलांचा संसार फुलवतात. आणि तो फुलवत असताना अजिबात आपल्या श्रमाचा कधीच विचार करत नाहीत. परिस्थिती किती फाटकी असू द्या, पण पोरांची परिस्थिती सुधारण्यासाठी जे हे काबाड कष्ट करतात ना, खरं सांगू, एखादा देव सुद्धा तुमच्या घरात येऊन तुमचं पाणी भरणार नाही. पण तुमच्या सुखासाठी रात्रीचा दिवस करून माय आणि बाप सुखाचा तुमचा रांजण भरल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आहे तोपर्यंत आई आणि बापाची सेवा करा. गेल्यानंतर ते आशीर्वाद तुम्हाला पुण्याच्या रूपाने देत असतात. म्हणून तर घर असू द्या, बंगला असू द्या, गाडी असू द्या, मोठा 4 व्हीलर असू द्या किंवा ट्रॅक्टर असू द्या, ट्रक असू द्या, त्याच्यावरती तुम्ही सहज लिहिता अण्णांचा आशीर्वाद, दादांचा कृपा आशीर्वाद, दादांची पुण्याई आईचा आशीर्वाद. का लिहिता? कारण त्यांनी त्यांच्या पश्चातही मुलांच्या वरती आशीर्वादाचा वर्षाव केलेला असतो. आणि हाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनात प्राप्त व्हावा. एक वेळ देवाचा आशीर्वाद नाही मिळला चालेल, पण आपल्या पितरांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मरू नका. कारण पितर आहेत तोपर्यंत शिक्षण देतात आणि पितर एकदा गेले की शिक्षण देत नाहीत. आणि तुमचे त्यांच्या पश्चात जर हे विधी नाही केले तर पितर आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाहीत. आहा त्यांचे पितर करती कट पितर करती कटकट. म्हणून पितरांच्या प्रती आपल्या असणाऱ्या पाठीमागच्या सगळ्या पिढीला काय पाहिजे ना, त्या आदर पाहिजे. ऐका बरं, जर पितरांचे आशीर्वाद असतील आणि पितरांचे आशीर्वाद नसतील तर काहीतरी समजून घ्या. महाराज, कीर्तन म्हणजे नुसता टाइमपासचा विधी नाहीये. कीर्तन हा ज्ञानदानाचा विधी आहे. मग ऐका, देवाचा आशीर्वाद देव म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद देणारच आहे, पण माझा आशीर्वाद लाख असू द्या आणि तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला नसू द्या. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे.
देवाचं रूप आहे. हो. आपल्या मुलांच्यात ऐका सगळेजण, आपल्या मुलांच्यात आपले 28 गुण, आपल्या बापाचे 21, आपल्या आजोबाचे ऐकताय का सगळे, आपल्या मुलात आपले 28, आपल्या आजोबाचे आपल्या वडिलांचे 21, आपल्या आजोबांचे 15, खापर पंजोबाचे 10, टपर पंजोबाचे 5, त्याच्या 6व्या पिढीचे 3 आणि महाराज 7व्या पिढीतल्या आपल्या पितरांचे आपल्या मुलाच्यात 1 गुण असतो. म्हणून तर सपिंड श्राद्ध हे 7 पिढ्यापर्यंत आपण करत असतो. आणि मग हे 7 पिढ्या का करायचं, तर आपल्या पिढीतला पूर्वजांचा अंश आपल्यापर्यंत आला असतो आणि मग त्या पूर्वजांचा अंश आपल्यात असतो ना, मग त्या पितरांना आपण केलेला तर्पण विधी त्यांच्यापर्यंत पोचतो. मला सांगा, अरे आपले पितर होते, मग पितरांचा गाडी चालतो, पितरांचा बंगला चालतो, पितरांचं शेतीवाडी, सगळ्या गोष्टी पितरांच्या चालतात, पण पितरांचा घरात फोटो चालत नाही, पितरांचं नाव चालत नाही. का? महाराज पितरांचे आशीर्वाद हवे. एखाद्या मारवाड्याच्या दुकानात जाऊन बघा, बरोबर आहे, एखाद्या मारवाड्याच्या त्याच्या पेढीत जाऊन बघा, तो स्वतः पेढीवरती बसलेला गल्ला मोजत असतो, पण त्याच्या पाठीमागे त्याचे सगळ्या पितरांचे फोटो असतात. मग ते जर त्यांच्या पितरांना जपत असतील, आपण आपल्या पितरांना का नाही जपायचं? ऐका बरं, आपल्या रक्ताची पहिली देवता ही पितर आहे. डोळ्याची देवता वेगळे, कानाची देवता वेगळे, पण आपल्या रक्ताची पहिली देवता कोण आहे? पितर आहे. म्हणून पितरांचे विधी आपण वर्षातून 3 वेळा करतो. पहिला विधी, आजचा जो विधी आहे ना, आजचा ज्या तिथीला आपल्या पित्यांनी देह ठेवला तो तिथी हा पितरांचा पुण्यतिथीचा विधी. दुसरा विधी, पितरांना आपण अक्षय तृतीयाला गेल्याच महिन्यात करा किंवा केळ पूजलं आणि त्या पूजनार्थ पिंडदान केलं, हा दुसरा विधी. आणि तिसरा विधी, खास 15वडा दिलाय. 15वडा काय म्हणतात त्याला? महाळाचा 15वडा, पक्ष 15वडा. आणि काहीच कोणाला नाही कळलं तर सर्व पितरी अमावस्या आपल्या सगळ्या पितरांसाठी असते. म्हणून पितरांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी पितर आपल्या घरी वर्षातून 3 वेळा येतात आणि पितर आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. मग हा विधी आपण नाही केला, आपल्या आधी तुकोबरायांनी केला आणि तुकोबरांना नाही जमलं म्हणून तुकोबरांचा विधी सुद्धा पांडुरंग परमात्म्याने घरी येऊन त्यांच्या बोल्लोबा वडिलांचा काय केला? महाराज श्राद्धाचा विधी पांडुरंगाने येऊन कोणाच्या घरी गेला? तुकोबरायांचा केला. म्हणून पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. तुकोबराने सुद्धा आपल्या पितरांचं ऋण फेडले. आणि ऐका बरं, ज्ञानोबाराने सुद्धा सांगितले, ज्ञानदेव सांगे झाला हारी पाठ, ज्ञानदेव सांगे झाला रे पाठ, ज्ञानदेव सांगे झाला हारी पाठ, ज्ञानदेव सांगे झाला रे पाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांगे झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव मुक्त झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजांना जर आपण चांगला मार्ग जर या विधीने करून दिला तर तू ज्ञानदेव सांगे झाला हारी पाठ. त्या हारीचा पाठ संपला कधी? ज्यावेळेस पूर्वजांना आपण वैकुंठाचा मार्ग सोपा करून दिला. महाराज आजच्या दिवशी सुद्धा दादांची चित्रगुप्ताच्या साक्षीनं काय होणार आहे? वैकुंठात हजेरी लागणार. पुण्य जास्त स्वर्गात रवानगी, पुण्य कमी नरकात रवानगी, पुण्य समसमान पुन्हा माणसात रवानगी. आणि खरं सांगू, मरते समय जर भगवंताची जर स्मरण झालं तर देवाच्या योनीला जाईल, आणि मरते समय जर आपण आपल्या पितरांचं स्मरण केलं तर पितृ योनीत आपल्याला प्रवेश करावा लागतो. म्हणून आतापासून ठरवायचं की आपण अंतकाळात कोणाचा स्वैरा व्हायचं? यमाचं व्हायचं, देवाचं व्हायचं का? यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होया, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय.
माणूस हा यमाचा पाहुणा आहे. आणि ऐका बरं, येताना या काळातले या पृथ्वी तलावरचा पहिला नियम आहे, येताना एकट्याला यावं लागतं. दिदे, एकटी आली का जोडीनं आली? काय जुळी येतात हा प्रश्न वेगळा. काही तिळी पण आता यायला लागलेत, नवीन व्हर्जन आहे, तिळी पण येतात. महाराज, येताना एकट्याला यावं लागतं आणि जाताना ज्ञाना झालं तर काय जोडीनं जाशील का? सांगा ना, येताना एकट्यानं यायचंय, जाताना एकट्याला जायचंय. आणि खरं सांगू, येताना आपल्याला कपडा नसतो, जाताना सुद्धा, येताना सुद्धा कपड्याला खिसा नसतो, जाताना सुद्धा कपड्याला असतो का खिसा? असतो का? चेडीला आहे का तुझ्या? माणसाला आता खिसा असेल रे. ऐका बरं, आणि खरं सांगू, पुढचा नियम ऐकून घ्या. येताना बाळ 2.5 ते 3 किलोच असतं. बरोबर आहे दिदे? किती किलोची होते? तुला बघितलं 5-6 किलोची वाटते. ऐका बरं, येताना बाळ कोणताही घ्या 2.5 ते 3 किलोचा असतो. आणि एकदा का त्याची आपण अस्थि विसर्जनाच्या वेळेस, आपण ज्यावेळेस त्याला आग्नेष्टी देतो आणि तिसऱ्या वेळेस सावडायला जातो ना, फक्त आपले जे अस्थी असतात ना, त्या अस्थींचं वजन करून बघा, फक्त 2.5 ते 3 किलो असतात. बघा, आयुष्यभर मधली खाटाटोप कशासाठी चालली हा? कशासाठी? अरे येताना 2.5 किलो होता, जाताना सुद्धा 2.5 किलो आहे. मग मधलं सगळी जमवा कोणासाठी आहे? सांगा ना बर. आया था नंगा जायगा भी नंगा. मग मधली सगळी वळवळ कोणासाठी? संगम महाराज, ही मधली वळवळ दुसरी तिसरी कोणासाठी नाही. ऐका बरं, ही प्रत्येकाची वळवळ धडपड कशासाठी? सुखासाठी. पण सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाये केवळ. मग अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. अरे हा नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय ना, हा नरदेह तुमच्या आमच्या अनंत जन्माचं दुःख विसरावं आणि त्या कायमस्वरूपी सुखाला प्राप्त व्हावं म्हणून आपण कष्ट करतोय. आणि करायचे असतात, मग ते कष्ट कोणते? आपल्यासाठी करणारा आई आणि बाप करतो काय? अभंगाचं प्रथम चरण. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. हो बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. हो बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुल्या कुरवंडी वाळवोनी, आपुल्या कुरवंडी वाळवोनी, आपुल्या कुरवंडी वाळवोनी, आपुल्या कुरवंडी वाळवोनी. एकाएकी गेला बिरासी चढली, बिरासी आपली कुरबंडी वाढवोनी, आपली कुरबंडी वाढवोनी, आपली करबंडी वाढवोनी, आपली कुरबंडी वाढवोनी. एकाएकी गेला मिरासी चढली, एकाएकी गेला मिरासी चढली, एकाएकी गेला मिरासी चढली, एकाएकी गेला मिरासी चढली. वाह, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश केलाय. तुकोबरे म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवुनिया. ऐका बरं,
बाप सगळ्या गोष्टींचं जोडाजोड करतो, जुळवाजुळव करतो. सांगा कोणासाठी? बाप करी जोडी लेकुराची ओढी. या सगळ्या गोष्टी लेकराच्या ओढीनं, लेकराच्या पोटीन, मायेच्या पोटी आय पण असू द्या किंवा बापही असू द्या, ह्या सगळ्या गोष्टींचं जोडाजोड कोणासाठी करतो? लेकरासाठी करतो. म्हणून तर तुकोबारायांची काही अभंग वडिलांना प्रमाण म्हणून केलेत, तर काही अभंग आईला प्रमाण म्हणून केलेत. लेकुराचे हित वाहे, माऊली बोल. वाहे माऊलीचे, वाहे माऊलीचे. लेकुराचे हित वाहे, माऊलीचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. आवाज येतो हा. हा आईचा सिद्धांत देणार आहे बरं का. आईचे दृष्टांत देणार. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. हा आईचं महात्म्य सांगून शेवटी सिद्धांत तुकोबारायांनी सांगितलंय की तुका म्हणे माझ्या तुम्हा संतावरी ओझे. तद्वत ऐका सगळेजण, या जीवावरती 3 प्रकारचे ऋण आहेत. पहिलं ऋण देवाचं आहे, दुसरं ऋण संतांचं आहे, आणि तिसरं ऋण आपल्याला ज्याने जन्म दिला त्या आई बापांचं ऋण आहे. मग ऐका सगळेजण, तुम्ही म्हणाल देवाचं ऋण, देव कुठं आलता मला जन्माला घालायला आणि काय नाही. ऐका बरं, देव जन्माला घालायला आला नाही, पण त्याच्या साक्षीशिवाय जन्म झालाच नाही. कशाच्या रूपाने जन्म झालाय? बाळ म्हणून जन्माला आला, पण ऐका 96 दिवस आपण बापाच्या या ज्ञानबिंदूत होतो. ऐकताय सगळे? 96 दिवस आपण वडिलांच्या या ज्ञानबिंदूत होतो. तदनंतर आपण आईच्या उदरात प्रवेश केला. 9 महिने 9 दिवस ते बीज वाढलं. आईचं उदर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते आईचं बीज म्हणजे अलंकापुरे. वडिलांचं बीज म्हणजे महाराज ज्ञानाचं बीज आहे, तो ज्ञानराज आहे. मग म्हणून तर म्हणतात अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस ते बीज वाढलं गेलं, आणि मग ते वाढलं गेल्यानंतर 9 महिने 9 दिवसानं जन्माला जगात आलं. पण जन्माला जगात येत असताना प्रत्येकीचं बाळ पाहिलंय उलटं पालटं करून. बघितलंय ना? मोठं बाळ नाही, बारकं बाळ बघितलंय का त्या? बारकं बाळ बघितलेलं असते. बारक्या बाळाच्या पाठीमागं इथं माकड हाडायचे इथं 2 खड्डे असतात का? मग भले मोठे खड्डे नाही म्हणत मी की ते डंपरनं सगळ्या मुरुम टाकून आणून भरायचं, अजिबात नाही. 2 खड्डे बारीक असतात का माया? हो, 2 खड्डे बारीक असतात. ही 2 बोटं भगवंताची त्या बाळाला बरोबर माकड हाडाला लागलेले असतात, आणि त्या बाळाला तिथून बाळाला भगवंतानं ढकललेलं असतं. म्हणून ते बाळाचे बाबा भगवंताचे 2 बोटाचे ठसे बाळाच्या पाठीमागं उमटलेले असतात. आता कुणी नसेल बघितलं तर घरी गेलं कोणाचं असेल त्याचं उलटं पालटं करून बघा. 2 बरोबर 2 खड्डे असतात, आणि ते 2 खड्डे म्हणजे भगवंताने आपल्याला जन्म देताना या 2 बोटाने आपल्याला बाहेर ढकललं, आणि त्या भगवंताने ढकललं तरच जन्माला येतो. नाही ढकललं तसंच ठेवलं तर लक्षात येतंय. मग आपण आतल्या आत म्हणतो कधी नाळेचा तिडा पडला, आडा पडला, पोटाच्या पोरात काय झालं, पाणी आत गेलं बाहेर गेलं. पण बाळाला वेळेवर बाहेर काढण्यासाठी कोण लागतोय? बोला. तुम्ही म्हणाल डॉक्टर लागतोय. डॉक्टर लागतोच. अमेरिकेत एक व्यवस्था आहे. काय आहे? तिथल्या बायकांचं कधी सिझेरियन होत नाही. हे कीर्तनातनं सांगायला काय हरकत आहे, पण आपला डॉक्टर सिझर केल्याशिवाय राहत नाही का? पण नॉर्मल डिलिव्हरी आताच्या काय आया नाहीत का? आया आहेत ना, पण डॉक्टरला घाई आहे का? ह्याच्यासारखी 10-12 पेशंट वेटिंगला थांबले ते. हिचं जर नॉर्मल डिलिव्हरी व्हायचं असेल तर पुढची 10 पेशंट जातात ना. म्हणून आपलं बाळ तिसरीकडून काढलं, मोकळं झालं. बरोबर आहे का नाही? याला सिझेरियन म्हणतात. पण अमेरिकेत जर सिझर झालं तर त्या डॉक्टरला लेखी द्यावं लागतं या मातेचं सिझर का झालं. आपल्यातल्या डॉक्टरला विचारणारा कोणच बाप नाही, कारण हे सगळे पेपर फोडणारे बाप तयार आहेत. कळलं का? पेपर फोडणारे म्हणजे आता नीटचा पेपर नाही का फोडला? हां, ते सगळं नीट करायसाठी फोडले. काही सुद्धा खरं नाही. आता येणारे डॉक्टर ओरिजिनल असतील असं नाही, डॉक्टरला गाढवाला जगवणारे, माणसाला जगवणारे डॉक्टर तयार होतील. मला सांगा ना, पेपर फोडून तयार होणारे खरे डॉक्टर असतील का? नाही ना. ते आणखी 4थ्या बाजूनं सुद्धा पोरगं बाहेर काढायला बसलेले आहेत. म्हणून अशिक्षित डॉक्टरांपेक्षा महाराज पूर्वीच्या सुईन चांगल्या होत्या. सत्य या त्या आहे का नाही? व
चांगल्या सुईन चांगल्या अंगठा भादर होत्या, पण नैसर्गिक डिलिव्हरी करत होत्या. मी कुठपर्यंत आलतो? आपल्यावरती देवाचं ऋण आहे, आणि देवाचं ऋण आहे म्हणून तर सांगतो, अजूनही सांगतो. आजपर्यंत कोणाला देव कळला नसेल समजून घ्या. आज ज्या परिवारात आपण बसलोय ना, या परिवारानं महाराज 2021 साली दादांनी स्वतःची जमीन या गावाच्या मंदिरासाठी अर्पण केली, आणि त्या मंदिराचं नाव आहे काय आहे? स्वप्नपूर्ती काळेश्वरी माता मंदिर. मी थोडासा इतिहास ओळखण्याचा आणि ओळखून घेण्याचा प्रयत्न केला तर महाराज यांचे थोरले चिरंजीव संदेजी यांच्या स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला, आणि बऱ्याच गोष्टींचा त्रास. ज्यावेळेस देवीचे विधी केले, देवीची स्थापना केली, देवीचं मंदिर स्थापन केलं, तिचा जागर गोंधळ सुरू झाला, तेव्हा या परिवाराची बरीच संकट कमी झाली. कारण हा दृष्टांत देवीनं कशात येऊन दिला? स्वप्नात येऊन दिला. म्हणून स्वप्नेश्वरी स्वप्नपूर्ती काळेश्वरी मंदिर निर्माण झालं. मला म्हणायचं आहे काय, ज्या ती देवीचा जर दृष्टांत होत असेल, मग आपल्याला देवाचा दृष्टांत या कीर्तनात सांगून जातो. ऐका, भगवंतानं हा 3.5 हाताचा देह दिलाय, आणि प्रत्येकाचा देह प्रत्येकाच्या 3.5 हाताचाच आहे. घरी गेल्यावर मोजा, इथं मोजत बसू नका. देवा, तुझे आजावरती अनंत उपकार आहेत रे. काय उपकार आहेत या 3.5 हातावरती? ऐका बरं, या 3.5 हातावरती देवा, अरे हजार मेगा पिक्सलचे तू कॅमेरे बसवले. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक चित्र तू टिपण्याचा हा कॅमेरा बसवलाय. आजपर्यंत त्याची मेमरी खल्लास झाली नाही. सांग देवा, किती जीबीचं मेमरी कार्ड याच्यात बसवलंय, अजूनही कोणाला मोजता आलेलं नाही. सांग देवा, अरे 1000 प्रकारचे आवाज ऐकतोय. सांग, हा कर्णा कोणत्या प्रकारचा बसवलाय की या अनंत प्रकारच्या आवाजांचं विघटन माझा कान करतोय. देवा, मुख एकच आहे, पण लाखो प्रकारचे आवाज हे मेगा पिक्सलचे याच्यातून बाहेर काढता येतात. सिस्टीमवाले दादा डीजे लावतील, सगळ्या प्रकारच्या सिस्टीम लावतील, पण सांग, एकाच मुखातून अनंत प्रकारचे आवाज काढता येतात. ही कृपा तू आमच्या या कंठात बसवली. सांग देवा, कोणतं यंत्र या कुळात आणि या देहात बसवले? अरे एवढंच नाही रे देवा, अरे या हृदयात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे रक्त वाहण्याचं आणि प्रवाहित करण्याचं काम तू करतो. ऐका बरं, एक मोटर, ऐका बरं, हृदय आपलं किती सिंचन करतं. आपलं हृदय 24 तासात 3 एकर भिजेल एवढं रक्त सिंचन करत असतं. किती? 3 एकर भिजवल एवढं रक्त प्रेशरनं बाहेर टाकत असेल. सांगा, आपल्या मोटरला भिजवायला 3 दिवस लागतात, बरोबर आहे? पण हे हृदय, सांग भगवंता, कोणता बिपिन, कोणता प्रेशर या हृदयावरती बसवलाय की 3 एकराचं सिंचन या हृदयात तू या शरीरात करतोस. सांग, या हृदयाला कोणते आकुंचन आणि कोणते अवयव बसवलेत? देवा, तुझी कृपा आहे म्हणून प्रत्येक श्वास घेतो आणि सोडतोय, असं 21,000 वेळा तुझं मी नाम जपतोय. सांग, या फुफ्फुसात कोणतं यंत्र बसवलंय की सारखं रक्त श्वास घेतंय आणि श्वास सोडतंय? देवा, तुझी कृपा आहे. सांगतो, चला पुढे. अरे एखादा बैल चालायला लागला तर त्या बैलाला आपल्याला खालनं पत्री मारावी लागते. देवा, सांग, माझ्या पायाला तू कोणती त्वचा बसवली की आजपर्यंत ती त्वचा मला बदलण्याचा प्रयत्न किंवा कोणताच मला काय करावं लागलं नाही, ऑपरेशन करावं लागलं नाही. सांग देवा, माझ्या हाताला आणि पायाला तू त्वचा कोणती बसवली की आजपर्यंत जगात एकाचही पायाचे आणि हाताचे ठसे सारखे नाहीत. आणि चला पुढे. देवा, तुझा माझ्यावरती एवढा मोठा उपकार आहे, एवढा मोठा उपकार आहे की एवढं सगळं देऊनही मी तुला विसरलो. ही माझा काय आहे? खूप मोठा गुन्हा आहे. म्हणून तर संत मायबापात विसरलीत या वर झाले आणि विसरलीत या वर झाले आणि विसरलीत या चौऱ्याची
84. वा महाराज. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. आपण सगळे एवढे मंडपात छानपैकी बसलोय महाराज, माणसाच्या जन्माला आलोय म्हणून बसलोय का इतर कुठल्या? ऐका, कृपावलोकने अधिकार माणसाला दिलाय म्हणून माणसंच कीर्तनाला येतात. आजपर्यंत गाढवं कधी कीर्तनाला आली नाहीत आणि पुढे येणार नाहीत. म्हणून आलेले प्रत्येक ही माणसंच आहेत आणि न येणाराला मी काही म्हणत नाही. महाराज, माणसाला एवढा अधिकार दिलाय, इतर कोणाला अधिकार दिलेला नाही. मग एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मानुष्य देहाचा वारा. महाराज, त्याशिवाय माणसाला देह प्राप्त होत नाही आणि तो आम्हाला देह भगवंता तुझ्या कृपेनं पाप झालाय. जेने जीव दिला हा दान तयाचे करीन मी भजन. आणि मग एवढा अधिकार माणसाला दिलाय, हा अधिकार भगवंतानी माणसाला दिलाय. म्हणून पहिलं ऋण कोणाचं आहे? देवाचं आहे. दुसरं ऋण सांगितलं महाराज, माणूस जन्माला आला पण अज्ञानी आहे, त्याला भगवंताचं ज्ञान नाही. म्हणून संत मायबापाने ऐका काय केलंय? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे, देह कष्टविते परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा परोपकारे, देह कष्टविते परोपकारे. जगावरती उपकार करण्यासाठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. संतांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केला. कोणतं? आपलं अज्ञान घालवलं आणि खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली. लोपले ज्ञान जगे हित नेनाती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. दुसरं नाही, तुका म्हणे किल्ल्या अवघ्या संता हाती दिल्या. अरे, या संसाराच्या सगळ्या किल्ल्या संत मायबापांच्या हाती दिल्या. म्हणून आपल्याला संसारही कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा हे संत मायबापांनी शिकवलं. म्हणून ऐका, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन, तीनही लोकात आनंद भरण्याचं कार्य हे संत मायबाप करतात. ही प्रतिज्ञा संत मायबाप करतात. म्हणून संतांचे उपकार आमच्यावरती अनंत आहेत. ऐका, एका वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला विचारलं, सांगा बाबा, अहो एवढे दिवस तुम्ही 22 दिवस वारी करता आणि या 22 दिवसात तुम्हाला या वारीनं दिलं काय? अहो, एक तर आंघोळीची सोय नाही, राहायची सोय नाही, खायची नीटनेटकी सोय नाही, की रात्री झोपायला नीट मिळत नाही. तरी पण बाबा तुम्ही एवढी वारी करता. किती वर्ष करता? मी 15 ते 20 वर्ष झालं वारी करतो. सांगा तुम्हाला वारीनं काय दिलं? बाबांचं उत्तर आहे का? बाबा म्हणले, वारीनं मला काय सुद्धा दिलेलं नाही. मग तुम्ही वारी का करता? वारी करण्याच्या पाठीमागं तुमचा हेतू काय? मला काहीच नाही. बस मी वारीत ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, बस हा जप करतो, चालत जातो, जे मिळेल ते खातो, मिळेल त्या जागेवरती झोपतो, आंघोळ केली जशी मिळेल तशी करतो. पण ऐका ना, आजपर्यंत भगवंतानी काय दिलंय का नाही मला माहित नाही, संत मायबापांनी दिलंय का काही माहित नाही, पण आयुष्यभरात काहीच कमी पडत नाही एवढं मात्र संतांनी मायबापांनी दिलंय. बरं, काहीच कमी पडत नाही हे मात्र भरपूर दिलेलं आहे. मग ह्या वारीनं या संत मायबापाने तुम्हा मला जे दिसत नाही ना ते तुम्हा मला दिलंय. मग कोणतं? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. हे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. खऱ्या देवाची ओळख कोण करून देतात?
संत करून देतात. म्हणून दुसरं ऋण कोणाचं आहे? संतांचं आहे. आणि तिसरं ऋण सांगितलं कोणाचं? आपल्यावरती आपल्या आई वडिलांचं ऋण आहे. आणि म्हणून तर तुकोबारायणी वडिलांच्या प्रती आदर व्यक्त करताना सांगितलं, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. मग आपल्या मुलाच्या प्रती बाप करतो काय? आपल्या मुलाच्या प्रती सगळ्या गोष्टी जुळवण्याचा प्रयत्न करतो. आणि महाराज त्या बाप लेकराच्या प्रती आपली कुरवंडी ओवाळून टाकतो. ऐका बरं, आळंदीच्या माझ्या 4 लेकरांना अरे संन्यासाची पोरं म्हणून सगळ्या ब्रह्मवृंदाने हिनवलं. कुणी खायला दिलेलं नाही, दिलेलं पीठही मातीत मिसळलं. कुणी संन्यासाची पोरं म्हणून त्यांची सावलीला कोण जवळ घेत नव्हतं. झालं काय? अरे पैठणच्या ब्रह्मवृंदाने सांगितलं, न्याय तुम्हाला एकच आहे, देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंतांनी त्या न्यायाचं पत्र गेलं, सिद्धेश्वराला दाखवलं, रुक्मिणी मातेला दाखवलं. आणि सिद्धेश्वरावरती महाराज या नवरा बायकोनं आपल्या अश्रूंचा अभिषेक घातला आणि एकच सांगितलं, हे सिद्धेश्वरा, जन्माला घातलेली ज्ञानोबा माझा तुक मानोबा असेल, माझा निवृत्त असेल, सोपान असेल आणि माझी चिमुकली मुक्ताबाई असेल, ही 4ही लेकरं तुझ्या पदरात घालून आज रात्री 12 वाजता मी देहांत प्रायश्चित्त या इंद्रायणीत घेतोय. देवा, या लेकरांना तू सांभाळ कर. आहे ना सिद्ध, तर सिद्धेश्वरा तू त्यांचा ईश्वर होऊन त्याला सांभाळ रे. विठ्ठल पंतांनी रात्री 12 वाजता उठावं. महाराज रुक्मिणी मातेनं उठावं आणि लेकरांच्या प्रती फक्त एक चिठ्ठी ठेवावी. बाळांनो, अरे एकनाथ महाराज पैठणच्या ब्रह्मवृंदाने दिलेल्या न्यायाप्रमाणे आज आम्ही रात्री तुमच्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतोय. इथून पुढे निवृत्ती दादा तू या 3ही लेकरांची आई हो, आणि ज्ञानदादा तू या सगळ्यांचा दादा हो, आणि मुक्ताबाई तू या सगळ्यांची आई हो. एवढं पत्र ठेवलं आणि देहांत प्रायश्चित्त कोणासाठी घेतलं? या 4ही पोरांना आळंदीत उघड्या मुखानं आणि ताट मानेनं जगता यावं म्हणून निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान काका आणि मुक्ताबाईंच्या वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं आपला सदेह प्राण कोणात अर्पण केला? इंद्रायणीत अर्पण केला. मग महाराज याजसाठी अर्पण केला की माझ्या मुलांचं भलं हवं, माझ्या मुलांना पोटभर खायला मिळावं, महाराज कोणत्याच प्रकारचा छेड होऊ नये म्हणून तुकोबारायणासुद्धा वाटलं की बाप करी जोडी लेकुराचे ओढी. लेकरासाठी देह अर्पण करतात, नव्हे नव्हे संपत्ती सुद्धा त्यांना देऊन जातात. अभंगाचा 2 चरण. की केला मीरा सीता दनी, एकाएकी 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 केला मीरा सीता दनी. घडी वागवणी बरका, घडी वागवणी बरकांदी, घडी वागवणी बरका, घडी वागवणी बरका. हो एकाएकी केला मीरा सीता दनी, घडी वागवणी बरकांदी, एकाएकी केला मीरा सीता दनी, 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 एकाएकी केला मीरा सीता दनी,
ये वागवानी वर कांदे एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी ये वागवानी वर कांदे वागवानी वर एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवणी भार खांदे. ऐका ना, बाप करतो काय हो? बाप सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करतो. संपत्ती असेल, भौतिक सुविधा असेल, काही का असेना, सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव बाप करतो. आणि या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव केल्यानंतर जाताना म्हणतो का, लेका यातलं तुझं काहीच नाही, मी दुसऱ्याला देऊन जातो? कधीच नाही हो, कधीच नाही. ऐका, भगवंत सुद्धा त्याची सगळी आध्यात्मिक संपत्ती भक्ताच्या नावानं करतो आणि इकडे बाप आपली सगळी संपत्ती आपल्या मुलाच्या नावानं करतो. बरं, मुलाच्याच आहे का? नाही ना. बाप लेकीला सासरीवाडीचं महाराज तिला पद प्रदान करतो, तिकडची कारभारी लेकीला करतो आणि इकडचा कारभारी आपल्या पोराला करतो. एकाएकी केला मिरासीचा धनी. मिराशी म्हणजे काय? मिराशी म्हणजे संपत्ती. महाराज, आपल्याकडे जी संपत्ती आहे ना, ती आपल्या पितरांची संपत्ती, आपल्या पित्याची संपत्ती. आणि दुसरी संपत्ती मगाशी सांगितली की देवाची संपत्ती तुमच्या आमच्या जवळ आहे. मग तुकोबराने त्याही संपत्तीला म्हणलं, ही संपत्ती माझ्याकडे जी आहे ना, संतांनी दिलेली संपत्ती ही देवानं दिलेल्या संपत्तीचं वर्णन करतात. म्हणून सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. भगवंताच्या चरणाची संपत्ती ही देवा तुझी नाही, ही आम्ही जगात निर्माण आम्ही केली. म्हणून संतांनी देवाचे चरण ही संपत्ती तुमच्या आमच्यासाठी खुली केली. आणि इकडे बापाने लौकिक संपत्ती लेकाच्या नावानं केली. मग लेकानं करायचंय काय? महाराज ऐका बरं, लेकानं करायचंय काय? लेकानं दुसरं तिसरं काही नाही करायचं. आजपर्यंत बाप किती वेळा रागावला असेल, ऐका बरं, बाप किती वेळा बोलला असेल, पण ऐका ना, बाप आहेपर्यंत बोलेल, पण नसल्यानंतर होतं काय? गेलेल्या परिवारातल्या लेकरांना विचारा. महाराज, आजपर्यंत न वाटणारं कामाचं वज बाप गेल्यानंतर आपोआप वाटायला लागतं. बाप गेल्यानंतर कुठली जबाबदारीचं ओझं वाटत नाही. बाप गेल्यानंतर कळतं की ह्याही जबाबदारीचं ओझं आज घरावरती येऊन पडतं. अरे, घराला भिंती त्याच आहेत, पण बाप असताना हसत होत्या आणि आज त्याच भिंती बाप नाहीत तर रडतात. कारण घराचा आधार जसा भिंत आहे ना, तसा घराचा आधार सुद्धा बाप आहे. आई महाराज बाप असताना हसत असायची, खेळत असायची. आज बाप नाही तर तिच्या प्रत्येक आसवाला पदर आधाराला येतोय. महाराज का? तर बाप आता पुढे गेलाय. माझा नवरा गेलेला आहे, आज घराला आधार देणारा, घर पण देणारा माझा घर धनी नाही. जगावं तरी कशासाठी? बस लेकराकडं बघून आई जगते. महाराज एकाएकी केला मिराशीचा धनी. पोराच्या अंगावर सगळ्या जबाबदारी पडल्यानंतर कळतं बाप काय असते. अरे, बाप म्हणजे जगण्याचं माप असते, पाठीवरची थाप असते आणि कितीही रागावलं तरी जीवनाचं माप असते, तो म्हणजे बाप असते. म्हणून बाप असतोय. जगी ऐसा बाप हवा, त्याचा वंश जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा. त्याचा वंश, त्याचा वंश, ज्याचा वंश, ज्याचा वंश, ज्याचा वंश मुक्ती सदावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ज्याचा वंश, ज्याचा वंश, ज्याचा वंश,
ज्याचा वंश ज्याचा वंश मुक्तीचा जावा जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा, जगी आईचा बाप व्हावा. जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. महाराज ऐका बरं, शहाजी राजाने परक्यांची गुलामगिरी केली आणि बस महाराज एक राजमुद्रा शिवाजी राजांच्या हातात दिली आणि सगळ्या संपत्ती हिंदवी स्वराज्याचा राजा करून सोडा. प्रदीपचंद्र लेखैव वर्धे विष्णू विंदू शाहू शिनो शिव शविषा मुद्रा भद्राय राजते. महाराज एक राजमुद्रा छापून शहाजी राजाने शिवाजी राजांच्या हातात दिली आणि बस हिंदवी स्वराज्याची संपत्ती राजांनी स्वतःच्या हातात घेतली आणि शिवाजी राजांनी स्वतःच्या हातात न्याय दिली. एकाएकी केला मिराशीचा धनी आणि धाकलं धनी म्हणून आपल्या स्वराज्यावरती छत्रपती संभाजी राजांना बसवलं. बापापेक्षा पुत्र 10 पट ताकदवान जन्मला. हे आशीर्वाद कोणाचे? बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवून या. आपलं 50व्या वर्षी शिवाजी महाराजांनी वय संपलं, पण ऐका 35व्या वर्षी छत्रपती संभाजी राजांनी जे बापाला जमलं नाही त्याच्या 4 पट राज्य निर्माण केलं ते छत्रपती संभाजी राजांनी. आणि मग एकाएकी केला मिराशीचा धनी. पण कसा केला? कडिये वागवणी भार खांदे. आय काखेला वागवते बाळाला आणि बाप खांद्यावरती घेतो. फरक काय? लेकराला आई म्हणते बाळा जे मला दिसतंय ना ते तुला दिसावं म्हणून मी तुला खांद्यावर घेतोय, पण बाप त्याच्या पुढं घेतो बाळा जे आईला दिसतंय तुला ठीक आहे, पण जे मला दिसत नाही ना याच्या लाख पटीनं तुला पुढचं दिसावं म्हणून बाप बाळाला खांद्यावरती घेतो. कडिये वागवणी भार खांदी. एवढे लाड करतो आणि एवढे लाड करून सुद्धा नाही सगळे अलंकार बाळाला घालतो आणि जगापुढे मिरवतो तो बाप असतो. अभंगाचं तृतीय चरण. घालून या पोहे डोळा अलंकार, घालून या पोहे डोळा अलंकार, घालून या पोवने डोळा अलंकार हा देवहुनी पाहे डोळा अलंकार, घालून या पोहे डोळा अलंकार, घालून या पोहे डोळा अलंकार, घालून या पाहे डोळा अलंकार, घालून या पाहे डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करोनिया, ठेवा दावी थोर करोनिया, एकाएकी एकाएकी गेला मिरासेचा धनी, एकाएकी गेला मिरासेचा धनी. महाराज आई वडील स्वतःच्या अंगावरती सोनं नाणं घालतील का नाही? बाप तर मुळीच घालत नाही. सगळ्या गोष्टी तुमच्याच अंगावरती आहेत त्या. बरोबर आहे काय? पायाच्या जोडव्यापासून ते केसापर्यंत सगळे अलंकार तुमच्यापाशी आहेत. सांगा ना बापापाशी कोणता अलंकार आहे? बापापाशी कोणताच अलंकार नाही. बाप बिना अलंकाराचा आहे. कारण बापाच्या नजरेत मोठेपण आहे की ह्या सगळ्या अलंकाराच्या गोष्टी कोणी घालाव्यात? माझ्या मुलांनी घालाव्यात. आणि बाप जगात सगळ्या गोष्टी अलंकाराच्या मुलावरती घालतो आणि बाप ज्यावेळेस पोरगा मिरवतो ना त्यावेळेस बापाची छाती फुगून येते. मी सांगतोय तो अलंकार तुम्ही सगळेजण तेच म्हणत असाल. कोणाच्या कानात बाळी असेल, कोणाचं लॉकेट आणा असेल, कोणाचं ब्रेसलेट असेल. अजिबात नाही हो. अरे घालोनिया पाही डोळा अलंकार कोणता बाप घालतो? इथं बसलेले 50% बाप अशिक्षित आहेत. बरोबर आहे? ज्या अर्थी बाप अशिक्षित आहे, कोणाच्या तरी मजुरीला असेल, कोणातरी कामगार असेल, कोणाचा तरी नोकर असेल, पण कधीच त्या बापाला वाटत नाही की माझा मुलगाही असाच कोणाच्या तरी राबावा, खापावा, नोकर व्हावा. अजिबात वाटत नाही.
प्रत्येक बापाला वाटतं एकतर माझा सरकारी नोकरीत असावा, कोणतरी पोलीस असावा, कोण PSI व्हावा, कोण क्लार्क व्हावा, कुठल्या का पदावरती व्हावा, पण मुलगा हा एखाद्या नोकरीला असावा, डॉक्टर असावा, वकील असावा, उद्योजक असावा, हे प्रत्येक बापाला वाटतं. आणि बाप म्हणतोय अरे जो अलंकार माझ्याकडे आहे ना, कोणता नोकरीचा असेल किंवा कुठला नोकराचा असेल किंवा मी शेतकरी असेल, हा अलंकार माझ्या पोराला नसावा, माझ्यापेक्षा मोठा अलंकार पोराला असावा, म्हणजे मोठी पदवी माझ्या मुलाकडे असावी, हा डोळ्याला नव्हे तर हा जगाला अलंकार दिसावा, एवढ्या बापाचा छातीने अभिमान होतो. महाराज परवा एक रील्स बघितले, एक गरीबातली गरीब मुलगी एका शेतकऱ्याची पोरगी पोलीस भरती झाले. आणि पोलीस भरती होत असताना महाराज तिनं मैत्रिणीला फोन केला, घरी फोन केला, तर घरात पहिल्यांदा फोन आईनं उचलला. आईनं फोन उचलला तर आईला काहीच बोलली नाही, फक्त एकदाच म्हणली आई बाबा कुठे आहेत, आई वडील कुठे आहेत. महाराज आई म्हणले थांब बाबा पलीकडच्या रूममध्ये आहेत. ज्या वेळेस महाराज बापानी फोन घेतला आणि कानाला लावला, इकडं मुलीनं लिस्ट बघितलेली होती, मुलगी मुंबई पोलीसमध्ये भरती झालेली होती. तिनं आईला पहिल्यांदा वार्ता सांगितली नाही. बाप ज्यावेळेस फोनवरती आला आणि पोरीला पहिल्यांदा म्हणला बेटी बोल काय आहे. महाराज त्या पोरीनं टचकन डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि बाबाला तिकडून म्हणू लागली बाबा तुमची लेक मुंबई पोलीसमध्ये भरती झाल्या, अभिमानानं गावात पेढे वाटा. मला सांगायचं एकच दृष्टांत एवढा आहे, बापानं रात्रीचा दिवस कष्ट केलं, घाम गाळला, या पोरीला मुंबई पोलीसमध्ये भरती होण्यासाठी कोणते कष्ट केले नसतील बापाने, कुठलं कर्ज काढलं नसेल बापाने, म्हणून त्या पोरीला आईला सांगण्यापेक्षा माझ्या बापाला सांगायची वार्ता सांगावीशी वाटली. महाराज हा एक आसो आनंदाचा आहे तर एक दुःखाचा आहे, पण तिकडून सुद्धा बापाच्या तोंडातून शब्द फुटला नाही. पोरीला आशीर्वाद फक्त अश्रूच्या रूपाने दिला. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडी वागवूनी भार खांदे. महाराज या मुलीच्या अंगावरती पोलिसीचा अलंकार घातला आणि जगात आता तो गावात अभिमानानं सांगेल की माझी पोरगी पोलीस झाली. खरं सांगू मी ज्या गावात नोकरी केली त्या गरीबातला गरीब पोरगा, महाराज केतन पवार नाव आहे माझा विद्यार्थी येतो, परवा मुंबई पोलीसमध्ये भरती झाला. त्याचे चुलते ते मनोजी पवार आहेत. हे सगळे परिवार इथं आहे, आलेवाडीचा परिवार आहे. महाराज ते दोघं भाऊ एवढे काबाड कष्ट केले त्या पोरांनी. अरे डोंगर पालता घातला, कुठला व्यायाम नाही असा केला. आज 4 वर्ष झाले पोलीसमध्ये भरती होण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, आणि बाप मात्र हमालीचं काम करत होता. आज त्या पोरानी ज्यावेळेस भरती झाली, गांगावरती गुलाल घेतला ना, सांगा ना कुठल्या अंतःकरणाचा बाप असेल की त्याच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले नसतील. अरे त्या आईच्या बापाच्या सुद्धा डोळ्यात आनंदाचे अश्रू उभा राहिले की 4 वर्षाचे माझ्या पोराचे कष्ट आज फळाला आले. आज पोरगा माझ्या मुंबई दलातल्या पोलीस भरती झाला. म्हणून एकाएकी केला, मिराशीचा धनी केलाच केला, पण नोकरीचा अलंकार आई बापाने स्वतः पोटाच्या चिमटा घेतला आणि पोरांची पोट खळगी भरण्यासाठी त्यांना सरकारी नोकरीत उभा केला. तद्वत आज ज्या परिवारात कीर्तन चालू आहे ना महाराज, दादांनी सुद्धा तेच कष्ट केलं. 35 वर्ष लोणंदला कापडाच्या दुकानात काबाड कष्ट केलं आणि आज महाराज या दोन्ही मुलांना महाराज काय केलं नाही ते सांगा. बस एक बँकेत कामाला आहे तर एक देवीच्या सेवेत रत आहे. या दोन्ही मुलांकडे पाहिल्यानंतर दादांनी त्यांच्यावर संस्कार केले, संस्काराचं संवर्धन केलं, संक्रमण केले आणि आज दादांच्या प्रती हा आशीर्वाद तेवढाच आहे. दादा म्हणतील मी 1 तोळं सोनं दिलं नाही, पण सोन्याहून पिवळी पोरं माझी एकत्र नांदत आहेत आणि पुढे आयुष्यभर नांदत राहणार आहेत. पवार घराण्यातून आलेल्या आमच्या अलकाताई आई साहेब आहेत. आई सुद्धा म्हणतायत की बापाने केलेले संस्कार आणि मी रुजवलेलं बाळांच्यात केलेल्या हे विचारांची पेरणी आज ही बाळं सांभाळत आहेत. वर्ष श्राद्धाला घ्यायचं तरी काय असतं हो, नुसतं खाणं नसते महाराज. एक पाहत असे एकाची धणे, का त्या सावध गुणे कारे ना व्हा. आपण सावध व्हायचं असते. आपली मुलं जगतील
पण लाख मोलाचे संस्कार करून जगली पाहिजेत. हाच मोलाचा संस्कार आपण आपल्या पोरांच्या वरती घाला. हाच महत्वाचा संस्कार आपल्या अलंकार म्हणून पोरांच्या अंगावरती चढवा. हाच तुम्हाला शेवटी कामाला येईल महाराज. म्हणून तर संत मायबापाने आम्हाला विचार दिला, नाम दिलं कोणतं? विठोबा रखुमाई